श्रावण महिन्याचे महत्त्व. चातुर्मासातील अत्यंत पवित्र महिना हा श्रावण महिना मानला जातो. नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण माझ्या या डिजिटल गृहिणी ज्योती या यूट्यूब चॅनलमध्ये श्रावण महिन्याची माहिती आणि तो का महत्त्वाचा असतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. श्रावण महिना हिंदू पंचांगानुसार एक पवित्र आणि महत्त्वाचा महिना आहे. हा महिना भगवान शंकराला समर्पित असून या महिन्यात उत्सव, पूजा, सण आणि धार्मिक कार्यांना विशेष महत्त्व दिले जाते. म्हणूनच या महिन्याला सणांचा राजा असे म्हणतात. श्रावण महिन्यातील प्रत्येक वाराला कोणत्या ना कोणत्या देवतेची पूजा व व्रत करण्याची हिंदू आणि जैन धर्मीयांची परंपरा आहे. आषाढी अमावस्येला दिव्याची आवस केल्यानंतर सर्व व्रतवैकल्यांना सुरुवात होते. आपल्याला माहीतच आहे की 25 जुलैपासून श्रावण महिना सुरू होणार आहे. हा पावसाळ्याचा काळ असल्यामुळे शेती आणि समृद्धीच्या याच्याशी थेट संबंध येतो. धार्मिकदृष्ट्या लोक या महिन्यात अनेक गोष्टी टाळतात. आयुर्वेदानुसार श्रावण महिन्यात शरीराची पचनशक्ती कमकुवत असते आणि शरीर हे संवेदनशील राहते. म्हणून या काळात केस कापणे यांसारखे अनावश्यक शारीरिक बदल टाळण्याचा सल्ला दिला जातो. श्रावण महिन्यामध्ये काय काय करू नये? जड किंवा शिळे अन्न खाऊ नये. तसेच मोकळ्या पाण्यात आंघोळ करणे किंवा पोहणे हे टाळावे. भगवान शंकराला हा महिना खूप प्रिय आहे आणि या महिन्यात करण्यात येणाऱ्या व्रतामुळे वातावरण पवित्र होते आणि आपल्याला पापांपासून मुक्तता मिळते असा समज आहे. त्यामुळे या महिन्यात केलेल्या पूजा अर्चा यामुळे आपली इच्छा आकांक्षा पूर्ण होतात. श्रावण महिन्याला एक अनन्य असे साधारण महत्त्व आहे. याशिवाय पुराणात सांगण्यात आले आहे की देवी सतीचा दुसरा जन्म म्हणजे पार्वती देवीने आपले देवता शिवशंकर म्हणजेच भगवान शंकर यांना प्रसन्न करण्यासाठी श्रावण महिन्यामध्ये कठोर व्रतवैकल्य केली, उपवास केले व साधनेने शंकराला प्रसन्न करून घेतले. त्यांच्या या कडक व्रतामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले आणि देवी पार्वतीशी विवाह झाला. यामुळे धार्मिक दृष्टीनेही श्रावण महिना हा खूप महत्त्वाचा आहे. श्रावण महिन्यातील सणांची माहिती घेऊया. श्रावणी सोमवार. या महिन्याच्या सणांची सुरुवात होते ती म्हणजे श्रावणी सोमवार अर्थात शिवामुठीने. दर सोमवारी श्रावणी सोमवारी तीळ, तांदूळ, जव, मूग, सातू हे शंकराच्या पिंडीवर म्हणजे शिवलिंगावर धान्य वाहण्यात येते. श्रावणी मंगळवार म्हणजेच मंगळागौर. श्रावणातील मंगळवारी संसारातील सौख्य आणि प्रेम कायम राहण्यासाठी मंगळागौरीचे खास व्रत करण्यात येते. पहिल्या मंगळवारी मंगळागौरीला खास व्रत करण्यात येते. या दिवशी आपल्या जवळच्या सवासणींना बोलावून हे व्रत पूजण्यात येते. 5 वर्षांनी या व्रताचे उद्यापन करायचे असते. मंगळागौरीची पूजा ओव्या, उखाणे, फुगडी, ओटी भरणे, रात्री जागरण करणे असे पारंपरिक खेळ खेळले जातात. नागपंचमी. यानंतर येणारा महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. बिळातील उंदरांना नाग नष्ट करतो. त्यामुळे नागदेवतेची या दिवशी शेतकऱ्यांकडून मित्र म्हणून पूजा करण्यात येते. या दिवशी नागाला कोणतीही इजा होऊ नये म्हणून जमीन खणली किंवा नांगरली जात नाही. तसेच या दिवशी वारुळाचीही पूजा केली जाते. नारळी पौर्णिमा किंवा रक्षाबंधन. हे दोन्ही सण एकत्रच येतात. कोळी समाजासाठी महत्त्वाचा ठरणारा नारळी पौर्णिमा हा सण जल्लोषात साजरा केला जातो. तर या दिवशी समुद्राला नारळही अर्पण करून नव्या हंगामासाठी होडी पुन्हा समुद्रात सोडली जाते आणि मासेमारीला सुरुवात होते. तर भावा बहिणीच्या खास सण म्हणजे रक्षाबंधन. रक्षाबंधनाची माहिती आणि भावा बहिणीच्या नात्याची महती तर सर्वांनाच माहिती आहे. कृष्ण जन्माष्टमी म्हणजेच दहीकाला. कृष्ण जन्माष्टमी साजरी करत आपण दुसऱ्या दिवशी गोपाळकालाही तितक्याच उत्साहात साजरा करतो. दहीकाल्याला उत्सव स्वरूप प्राप्त झाले आहे. शुक्रवार. जिवतीची कहाणी. जिवतीची पूजा मुलांच्या रक्षणार्थ केली जाते. जिवतीच्या पूजेसह
कुलदेवी आणि लक्ष्मी मातेची पूजा केली जाते. ही पूजा आपण श्रावणातल्या शुक्रवारपासून करतो ते महालक्ष्मीपर्यंत. ही पूजा मुलांच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी केली जाते. श्रावणी शनिवार. सोमवाराप्रमाणेच काही जण श्रावणातल्या शनिवारी उपवास ठेवतात आणि या दिवशी शनिदेवतेचे उपासक शनी मंदिरात जाऊन तिळाचे तेल वाहून आपल्यावर कधीही संकट येऊ नयेत यासाठी उपासना करतात. तसेच श्रावणी शनिवारी अश्वत्थाची आणि नरसिंहाची पूजाही केली जाते. पिठोरी अमावस्या. श्रावणाची सांगता करणारा सण म्हणजे पिठोरी अमावस्या. तर या दिवशी साजरा केला जाणारा बैलपोळा म्हणजेच शेतकऱ्यांचा जीवाभावाचा मित्र असणाऱ्या बैलाच्या जोडीला दिली जाणारी विश्रांती. गावागावांमध्ये हा सण खूपच जोमात साजरा केला जातो.